Yes, friends. Hello. So we have started alkanes yesterday. The previous lecture means the first lecture corresponding to alkanes, and I have told you the sequence that is important. Now, in alkanes, we will today consider isomerism, means molecular formula same like what we have considered yesterday. C4H10 butane, it can be, the structure can be written in two ways. One is straight chain and other is branched. So one more example, we will consider pentane alkane of 5 carbon atoms, C5H12. Okay. Now, as we know, alkanes, one is a straight chain alkane. Now, straight chain alkane is that which has only primary and secondary carbon atoms. नाही का, ते 5 कार्बनचं असू दे, 6 कार्बनचं असू दे, पेंटेन हेक्झेन कुठलाही असेल, त्याच्यामध्ये म्हणजेच टर्मिनल जे असतील, आता इथे 3 कार्बन, 10 असतील, 5 असतील, 7 असतील, टर्मिनल टोकाचे टर्मिनल कार्बन ॲटम्स प्रायमरी आणि मधले सगळे सेकंडरी, स्ट्रेट चेन. मग ते लिहिताना तुम्ही कसंही लिहा, सरळ लिहा नाही तर वाकडं लिहा. टर्मिनल प्रायमरी मधले सगळे सेकंडरी, only primary and secondary carbon atoms are present, then it is a straight chain alkane. Straight chain alkane. Okay, हे आपण बघितलं. आणि ॲटलिस्ट नाही का, काल बघितलं होतं आपण, ॲटलिस्ट वन, मग 2 असतील, मोर दॅन 1, दोन्ही पण प्रकारचे असतील, नो प्रॉब्लेम. म्हणजे काय, ॲटलिस्ट वन टर्शरी कार्बन ॲटम और ॲटलिस्ट वन क्वाटर्नरी कार्बन ॲटम. इफ इट इज प्रेझेंट इन दॅट अल्केन, मग उरलेले प्रायमरी सेकंडरी, देन इट कम्स अंडर वॉट वी कॉल ॲज, म्हणजे असा एक तरी कार्बन बघा, हे स्केलेटन टर्शरी कार्बनचं, दिस कार्बन इज अटॅच टू 3 अदर कार्बन ॲटम्स. मग इथं या कार्बनला व्हॅलन्सी 4 आहे, त्याप्रमाणे तिकडं हायड्रोजन असतील किंवा आणखी एखादा कार्बन असेल, 2 कार्बन असतील, बाकी काही असेल इकडे लांबट, पण त्याच्यामध्ये असा एक तरी टर्शरी असला पाहिजे, द कार्बन विच इज अटॅच टू 3 अदर कार्बन ॲटम्स. म्हणजे त्याचं स्केलेटन आहे टर्शरी कार्बन ॲटमचं स्केलेटन, किंवा एक तरी असा कार्बन पाहिजे विच इज अटॅच टू, म्हणजे 4च व्हॅलन्सी असते, ऑल द 4 व्हॅलन्सीज आर अटॅच टू 4 डिफरंट कार्बन ॲटम्स. मग ते 4 डिफरंट कार्बन ॲटमचं पुढं काय हायड्रोजनला असणार आहेत का, आणखी कार्बन असतील वगैरे, डिपेंड्स ऑन एक्झाम्पल्स. पण असा हा क्वाटर्नरी कार्बन ॲटम, बिकॉज ऑल द 4 बॉन्ड्स ऑफ दिस कार्बन ॲटम आर अटॅच टू 4 डिफरंट कार्बन ॲटम्स. ओके, सो ॲटलिस्ट वन क्वाटर्नरी कार्बन ॲटम और टर्शरी इफ इट इज प्रेझेंट, देन इट कम्स अंडर वॉट वी कॉल ॲज, इकडे लिहितो, ब्रांच्ड अल्केन. ब्रांच्ड अल्केन. मग 2 टर्शरी असतील, 2 क्वाटर्नरी, किंवा 1 टर्शरी 1 क्वाटर्नरी, असं तर ब्रांच्ड. अँड ऑनली प्रायमरी अँड सेकंडरी स्ट्रेट. आता मग 5 कार्बनचं किती पॉसिबल आहेत बघूया. ते एक बघण्याची पद्धत असते, 5 कार्बनचं मी एक्सप्लेन करतो. ते एक स्ट्रेट चेन तर असतो, आपण ते काढून टाकू. कंडेन्स फॉर्म पुढं लिहिणारच आहोत, आपली सुरुवात आहे तर कशाला लगेच कंडेन्स्ड म्हणजे शॉर्ट फॉर्म, अलाउड नाही का, हायड्रोजन ॲटम. पुढं मग असं एवढं मोठं स्ट्रक्चर एवढा वेळ लावून आपण परत कशाला लिहित बसायचं. पण सुरुवातीला एकदा माहीत असलं की बस नाही का, म्हणजे मग हा स्ट्रेट चेन नाही का, 1 2 3 4 5, C5H10 पेंटेन, हा प्रायमरी, दिस 2 टर्मिनल कार्बन ॲटम्स आर प्रायमरी, हे सगळे मध्ये सेकंडरी. आता गंमत बघा, सोप्यामध्ये सुद्धा MCQ कसं, म्हणजे आत्तापासून सवय लागणे. हाऊ मेनी टाईप्स ऑफ कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट, याच्यामध्ये विचारलं, हाऊ मेनी टाईप्स ऑफ कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट. काय उत्तर असेल मनात तयार ठेवा, 2 सेकंद थांबतो. हाऊ मेनी टाईप्स ऑफ कार्बन ॲटम्स. तर कार्बन ॲटम्स बेसिकली 2 टाईप्स, मग प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी.
तर टर्मिनल 2 कार्बन ॲटम्स आर प्रायमरी अँड रिमेनिंग 3 आर सेकंडरी. त्यामुळे तुम्ही काय म्हणणार 2 गॉन विथ द विंड. हे 2 टर्मिनल प्रायमरी आहेत आणि हे 3 सेकंडरी आहेत. त्यामुळे 2 टाईप्स तुम्ही म्हटलं बरोबर आहे. अरे पण बघा पुन्हा म्हणजे आता ही तर सुरुवात आहे फार सोपी. म्हणजे तुम्हाला MCQ आणि मग नीट किंवा CET त्याची MCQज आणि ते काय असतं नेहमीच्या गोष्टी व्यवस्थित शिकल्या की आणि मग त्यातूनच आणखी पुढं बारकावे वाढत जातात त्यातले त्या पॉईंटमधले. त्यासाठीच चाललेलं आहे. तर 3 आन्सर आहे ॲक्च्युली. कसं बघा, दीज 2 आर आयडेंटिकल प्रायमरी. नुसतं प्रायमरी नाही आहे, ते आयडेंटिकल प्रायमरी आहेत. बघा हाऊ दिस प्रायमरी कार्बन बिकॉज बोथ प्रायमरी आर अटॅच टू आयडेंटिकल सेकंडरी. आता हा सेकंडरी आणि हा सेकंडरी हे आयडेंटिकल आहेत. कसं बरं, दिस सेकंडरी इज बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी अँड दिस सेकंडरी इज बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी. त्यामुळे हे 2 सेकंडरी आयडेंटिकल सेकंडरी आहेत. देअरफॉर दीज 2 प्रायमरी आर आयडेंटिकल प्रायमरी. कळते का? अँड दीज 2 सेकंडरी कार्बन ॲटम्स आर आयडेंटिकल सेकंडरी. याच्यापेक्षा हा सेकंडरीज आहे सेकंडरी कार्बन ॲटम. कारण का अटॅच टू 2 अदर कार्बन ॲटम. 4 व्हॅलन्सीपैकी इतर किती कार्बनला अटॅच्ड आहेत. पण हा सेकंडरी इट इज बिटवीन 2 सेकंडरी कार्बन ॲटम. इकडे पण सेकंडरी इकडे पण सेकंडरी आहे. आणि हा सेकंडरी कसं आहे, या साईडला प्रायमरी या साईडला सेकंडरी आहे. हा सेकंडरी कसं आहे, इकडं ऑन दिस साईड प्रायमरी कार्बन ॲटम, ऑन दिस साईड सेकंडरी कार्बन ॲटम. देअरफॉर दिस 2 आर आयडेंटिकल सेकंडरी अँड दिस वन इज डिफरंट सेकंडरी. त्यामुळे टाईप्स ऑफ कार्बन ॲटम्स असं जर आलं ॲन्सर 3. आता हे ऐकलं सोपंच आहे. पॉज केलं पटकन लिहून ठेवलं. असं करायचं असतं. ओके. आणि काय गोष्टी एकदा ऐकल्या थोडंसं लिहून ठेवलं परत एकदा नजर फिरवली संपलं. कायमचं बसतं एवढं सोपं आहे. आणि मग हे वापरून पुढं जातो आपण. फार मोठी नोट आणि सेंटेन्स असं लेवलचे पॉईंट नाही येते. पण हे एकदा व्यवस्थित बघायचं असतं. ओके. त्यासाठीच तर MCQ टाईपचे एक्झाम आल्या. मग ती JEE नीट MST सीट कुठलीही असू दे. अशा प्रकारे जे आहे त्यातले बारकावे व्यवस्थित बघावेत. ओके. तर हा स्ट्रेट चेन. आणि मग स्ट्रेट चेन अल्केन असेल तर नॉर्मल अल्केन म्हणजे स्मॉल n इज नॉर्मली लिटन. पूर्ण नॉर्मल स्पेलिंग लिहायची पद्धत नाही आहे. लिहिलं तर चुकीचं नाही आहे. स्मॉल लेटर्स वापरायचे. N पेंटेन. IUPAC अल्केन आपण बघणार होता. त्यानंतर अल्काईल ग्रुप. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू कन्सिडर IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन्स. ओके. मग त्यावेळेला यांचं पण IUPAC आपण बघणार. आता सोपं असल्यामुळं पटकन सांगितलं तरी तुम्हाला काही गोंधळ होणार नाही. पण सांगतो सध्या मी कॉमन नेम सांगतो. देर आर 2 टाईप्स ऑफ नॉमेनक्लेचर सिस्टीम्स. ब्रांच्ड. आता हे स्ट्रेट चेनवाला एक झाला. हाऊ मेनी आयसोमर्स म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पण स्ट्रक्चरल फॉर्म्युले डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट. तर याच्यामध्ये किती काल जसं ब्युटेनमध्ये 2 बघितलं म्हणजे प्रिव्हियस लेक्चर पण या मी शूटिंग करताना काल केलं होतं म्हणून. तर ब्रांच आता उरलेले ब्रांच असतात. आता ब्रांच म्हटल्यानंतर 1 टर्शरीचे किती पॉसिबल आहेत बघायचं. 1 क्वाटर्नरीचे किती पॉसिबल आहेत बघायचं. 2 टर्शरीचे शक्य असतील तर बघायचं. 2 क्वाटर्नरीचे शक्य असं बघायचं. आणि तेवढे आयसोमर्स. आता 1 टर्शरी कार्बनवाला ब्रांच त्याचे स्ट्रक्चर्स 5 कार्बनला किती शक्य आहेत बघूया. तर 1 टर्शरी म्हटलं की हे स्केलेटन फिक्स. नंतर हे पटपट येणार. पण असं एकदा वेळ लावून सुरुवातीला शिकायचं असतं. हे मुद्दाम सांगतो मी. सोपं असलं तरी त्याचे फायदे पुढं होतात. त्यावेळेला हे सगळं असं डिटेल सांगायची वेळ येत नाही. गाडी टनाटन पळायला लागते. हायेस्ट म्हणजे फास्टेस्ट 1 डे सेंचुरी. ओके. बेसच तयार होतो ना. आयसाईट टायमिंग महत्त्वाचं आहे. तर टर्शरी मग बघा ना इथं मी आता टर्शरी कार्बन ब्रांच म्हटल्यानंतर एक टर्शरी तरी असायला पाहिजे त्याच्यामध्ये. तर टर्शरी कार्बन ॲटमचं स्केलेटनच काढतो मी. बेसिक स्केलेटन 1 टर्शरी कार्बन ॲटम त्या अल्केनमध्ये असेल तर तो ब्रांच अल्केन. मग 1 टर्शरी म्हणजे ॲटलिस्ट 1 सच कार्बन ॲटम शुड बी प्रेझेंट विच इज अटॅच टू 3 अदर कार्बन ॲटम्स. म्हणजे 4था व्हॅलन्सी त्याचा हायड्रोजनला हे फिक्स झालं याचं. मग किती कार्बनचा अल्केन आहे त्याप्रमाणे इथं हायड्रोजन किंवा कार्बन जे काय असायचं ते असेल. पण बेसिकली 1 टर्शरी कार्बन ॲटम कंटेनिंग अल्केनचं जे स्केलेटन आहे बेसिकली ते स्केलेटनच 4 कार्बनचं आहे. ते स्केलेटनच 4 कार्बनचं आहे. अँड वी आर डिस्कसिंग अल्केन ऑफ 5 कार्बन ॲटम्स. आता 5वा कार्बन इथं तरी असणार नाही. याची बॅलन्सी संपली. म्हणजे 5वा इथं किंवा इथं असणार. याचा अर्थ इथं आला तर एक आयसोमर, इथं आला तर एक आयसोमर, इथं आला तर आणखी एक आयसोमर. मग कोणाला वाटतं इथं किंवा इथं आला तर एक आयसोमर आयडेंटिकल आणि हा वर येऊन
असं काहीतरी मनात विचारायला लागतात, अरे बाबा असं नाही, लक्ष द्या. इन द स्केलेटन, आता प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी, प्रिव्हियस लेक्चर आय हॅव एक्सप्लेन्ड आणि या लेक्चरमध्ये पण थोडी सुरुवात झाली. स्केलेटन म्हणून विचार केला तर दीज 3 कार्बन ॲटम्स आर आयडेंटिकल प्रायमरी कार्बन ॲटम्स. स्केलेटन म्हणून, सध्या स्केलेटन म्हणून, कारण का ऑल थ्री आर प्रायमरी पहिली, अँड ऑल आर अटॅच टू सेम टर्शरी, ऑल आर अटॅच टू सेम टर्शरी. त्यामुळं हे तिन्ही आयडेंटिकल आहे. त्यामुळे 5वा येणारा कार्बन मुद्दाम तो वेगळ्या कलरमध्ये काढतो. तो इथं अटॅच असेल का, इथं अटॅच असेल का, इथं, वी गेट सेम अल्केन. मग समजा मी इथं अटॅच करतो आणि याचा अर्थ उरलेले व्हॅलन्सीज जे कार्बनचे शिल्लक आहे ते हायड्रोजन ॲटम्सला काढतो. बघा, म्हणजे वन टर्शरी कार्बन ॲटम प्रेझेंट असलेला, वन टर्शरी कार्बन ॲटम कंटेनिंग ब्रांच्ड, म्हणजे हे स्ट्रक्चर काढलं बघा मी, नाही का. आणि मग इथं हा 5वा आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी वेगळ्या कलरमध्ये काढला, ज्याला का C5H12, आणि हा स्ट्रेट चेन होता प्रायमरी, सेकंडरी, आणि हा मात्र ब्रांच्ड, आणि ब्रांच्डमध्ये हे असं आलं. आणि वन टर्शरी, मग बघा ना, हा प्रायमरी आहे, हा प्रायमरी कार्बन ॲटम आहे, हा प्रायमरी कार्बन ॲटम आहे, सेकंडरी कार्बन ॲटम आहे, ओनली वन टर्शरी कार्बन ॲटम, रिमेनिंग प्रायमरी अँड सेकंडरी. आता ओनली वन टर्शरीचे हा एकच पॉसिबल स्ट्रक्चर आहे, म्हणजे ओनली वन टर्शरीमध्ये व्हरायटी नाही आहे. आत्ताच बघितलं, कारण का स्केलेटनच 4 कार्बनचं होतं आणि उरलेले 3 कार्बन, जिथं तो 5वा कार्बन अटॅच होणार आहे, इथं तर नाही होणार. तो इथं अटॅच झाला काय, इथं झाला काय, इथं झाला काय, वी गेट सेम स्ट्रक्चर. कारण का तर ते 3 कार्बन होते, मग मी बोललो, थोडक्यात रिपीट करतो, दे आर आयडेंटिकल बिकॉज 3 आर प्रायमरी, स्केलेटन म्हणून अटॅच टू सेम टर्शरी. तुम्ही तरी पण करून बघा. चल नाही, मला हा 5वा कार्बन आहे, तुम्हाला इथं अटॅच करून दाखवायचं आहे, करून बघितलं एखाद्याने. चला, बेसिक स्केलेटन बघा, हे सोपंच आहे, पण हे एकदा असं सोपं व्यवस्थित शिकून घ्यायचं आणि मग ते परत कधीच बघायला लागत नाही. आणि हे बेसिक स्केलेटन, वन टर्शरी कार्बन ॲटम कंटेनिंग ब्रांचचे मगाशी पण लिहिलं होतं. आणि 5वा कार्बन इथं न लावता मी समजा इकडं इथं अटॅच केला, ओके, तुम्हाला कळत असेल, हायड्रोजन बारीक बारीक काढतो आता, आणि बाकीचे बॅलन्स हायड्रोजननी कंप्लीट केल्या. हे असं ऐकायचं, समजून घ्यायचं, न बघता करायचं, परत बघायचं व्हिडिओ. आणि सुरुवातीलाच हे अशा गोष्टी करून टाकल्या, सोप्या साध्या पण महत्त्वाच्या, की नंतर ह्या परत लागतात पदोपदी, पण एवढा विचारच करायला लागत नाही, ते जमतं. आणि दिसताना जरा वेगळं दिसायला लागतं. अरे पण बघा ना तुम्ही, आता हे IUPAC नेम शिकल्यानंतर तर आपल्याला पटकन समजणार की बोथ विल गेट सेम IUPAC नेम. ते सोपं असलं तरी अजून सांगितलेलं नाही आहे, कदाचित नेक्स्ट लेक्चर 3rd किंवा 4th ते कवर करूया, IUPAC ऑफ अल्केन्स. तोपर्यंत आपण टाईप्स ऑफ कार्बन ॲटम्सवरून बघूया की दोघं आयडेंटिकल आहेत का नाही आहेत. आता बघा ना, याच्यामध्ये आता नाहीतर पेंटेन हॅज ॲक्च्युली हाऊ मेनी आयसोमर्स, तर बेसिकली बघा की 3 असतात, मग हा एक आणि हा एक, असं 3 सांगितलं, तिघांची 3 नावं सांगितली, संपला टॉपिक, चला पुढं, असं जाता येतं. पण त्यातले बारकावे बघून जायचं. आता इथं बघा ना, किती काय परिस्थिती आहे, याचं त्याचं टाईप्स ऑफ कार्बन ॲटमवरून ॲनालिसिस करूया. प्रायमरी कार्बन ॲटम, सेकंडरी, टर्शरी, इथंही प्रायमरी, सेकंडरी, म्हणजे 3 प्रायमरी, 1 सेकंडरी, 1 टर्शरी आहे, तिथं पण इथं पण. मग फक्त नंबर मोजून चालणार नाही, टाईप पण बघायचं. 2 प्रायमरी आर डायरेक्टली अटॅच टू टर्शरी, इथं पण 2 प्रायमरी कार्बन ॲटम्स आर डायरेक्टली अटॅच टू टर्शरी कार्बन ॲटम. 1 सेकंडरी इज बिटवीन प्रायमरी अँड टर्शरी, 1 सेकंडरी इज बिटवीन प्रायमरी अँड टर्शरी, अँड हे 2 प्रायमरी झाले, अँड द 3rd प्रायमरी इज अटॅच टू सेकंडरी. इथंही 3rd प्रायमरी अटॅच, म्हणजे लक्षात आलं असेल, सोपं आहे. 3rd प्रायमरी इज अटॅच टू सेकंडरी, पटपट सांगितलं मी. म्हणजे असं विचार केला, म्हणजे मगाशी स्केलेटनवरून कळलं होतं, तरीसुद्धा 3रं कुणाला वाटलं इकडे सोडून बघा, तर असं करून बघायला या स्टेजला सुरुवातीला हरकत नाही. म्हणून तर सुरुवातीला व्यवस्थित बघायचं असतं. आणि म्हणून तर 10th रिझल्ट लागायचे आधी क्लासेस सुरू होतात, की असा वेळ लावून सगळ्या बेसिक गोष्टी एकदा व्यवस्थित शिकल्या की त्याच गोष्टी मिक्स होऊन छान छान MCQs बघायचे असतात. आणि मग त्याचाच वापर पुढं 12वी शिकताना आणि त्याचे MCQs असा मुद्दा आहे. ओके, येस. तर हे असं बघायचं, म्हणजे 1 प्रायमरी ब्रांच्ड चेन अल्केन पेंटेनमध्ये 1 टर्शरी कार्बन ॲटम कंटेनिंगमध्ये एकच आयसोमर, स्ट्रेट चेनमध्ये एकच आयसोमर. ओके, हे दोन्ही सेम आहेत. ओके, हे दोन्ही सेम आहेत.
आता वन क्वाटर्नरी शक्य आहे. तर क्वाटर्नरी कार्बन म्हणजे काय बरं, तर ॲटलिस्ट वन कार्बन ॲटम इन दॅट अल्केन शुड बी such at least one carbon atom should be present which is attached to 4 other carbon atoms. मग ते स्केलेटन काढून घेतलं. जसं मग अशी इथं क्वाटर्नरी कार्बन ॲटम असलेला ब्रांच, वन क्वाटर्नरी कार्बन असलेला ब्रांच, असं जर एक विचार करून किती आयसोमर आहेत बघायचं ठरलं तर वन क्वाटर्नरी कार्बन असं स्केलेटन काढून टाकलं. मग उरलेले हे कार्बनचे प्रत्येकाचे 3-3 वॅलन्सी आहेत. तिथं 5वा कार्बन, आता स्केलेटनच 5 कार्बनचं आहे त्यामुळे विषयच संपला. इथं 5 कार्बनच्या अल्केनची चर्चा करतो आहे. वन क्वाटर्नरी इज पॉसिबल, पण वन क्वाटर्नरी म्हणजे टू दॅट कार्बन ॲटम आर डायरेक्टली अटॅच्ड 4 अदर कार्बन ॲटम्स, म्हणजे ते स्केलेटनच 5 कार्बनचं झालं. त्यामुळे वन क्वाटर्नरी कार्बन ॲटम कंटेनिंग ब्रांच हे पेंटेनमध्ये शक्य आहे. बट ओनली वन टाईप, त्याच्यामध्ये एकच स्ट्रक्चर शक्य आहे, वन क्वाटर्नरीवाला ब्रांच. त्यामुळे हा पण पेंटेन. मग वन क्वाटर्नरी कार्बन ॲटम कंटेनिंग ब्रांच, त्यात पण बारकावे आहेत. आयसो केव्हा वापरायचं, निओ केव्हा वापरायचं, पण ते पुढं नॉमेनक्लेचरच्या वेळेला बघूया. आता इथं 3च आयसोमर आहे त्यामुळं वन टर्शरी कार्बन ॲटम कंटेनिंग ब्रांच आयसो, म्हणजे आयसोमध्ये पण अजून बारकावे आहेत, पण सध्या आपण एक्झाम्पल सोपं बघतोय तर तेवढंच बघूया. आणि मग त्यानंतर आयसो त्यात आणखी जर 2-2, 3-3 प्रकार यायला लागले, 6 कार्बन 7 कार्बन, तर मग पुढं बघू. आयसो पेंटेन, वन टर्शरी कार्बन कंटेनिंग ब्रांच, and only one quaternary carbon atom containing 5 carbon atom alkane pentane, but only one quaternary carbon atom neopentane. So C5H12 पेंटेन चर्चेत घेतला होता. त्याच्यामध्ये स्ट्रेट चेनवाला एकच, ब्रांचमध्ये 2, वन टर्शरी कार्बन ॲटम कंटेनिंग ब्रांच आयसोपेंटेन and one quaternary carbon atom containing branch neopentane. These are the 3. आता याचे IUPAC नेम्स वगैरे बघणार आहोत. आणि दुसरे पुढचा एक एक्झाम्पल आपण 6 कार्बनचा अल्केन बघू. म्हणजे मग वन टर्शरीमध्ये किंवा वन क्वाटर्नरीमध्ये आणखी काय आयसोमर्स असतात का, आणि मग 7 कार्बनचं मग त्याच्यावरून तुम्ही करायचं होमवर्क. एवढी तयारी झाली की मग अल्काईल ग्रुप्स, आणि मग आपण IUPAC नेम्स ऑफ अल्केन्स बघायचे. त्यावेळेला कॉमन पण सायमल्टेनियसली बघून घेणार. आणखी काही कॉमन बारकावे या दोन्हीसाठी असतात ते. ओके, लेट मी रब दिस वन मोर एक्झाम्पल वी हॅव टू कन्सिडर. येस, सो जस्ट नाव वी हॅव कवर्ड पेंटेन अल्केन करस्पॉन्डिंग टू 5 कार्बन ॲटम्स, वन स्ट्रेट चेन अल्केन अँड 2 ब्रांच्ड पेंटेनमध्ये बघितलं. हेप्टेनचं एक्सप्लेन करतो, मग हेक्झेन आणि ऑक्टेन मग तुम्ही करू शकाल. मी एक पुढचं घेतो म्हणजे अलीकडचं तुम्हाला जमेल, आणि एक पुढचं पण तुम्हाला तेवढं प्रॅक्टिसला तुम्हाला. हेप्टेन, तर हेप्टेनमध्ये बेसिकली स्ट्रेट चेनमध्ये एक असणारच, वन द टर्मिनल टू प्रायमरी अँड ऑल रिमेनिंग सेकंडरी असा एक आयसोमर असतो स्ट्रेट चेनमध्ये, एन हेप्टेन, नाही का. तुम्ही काढत नाही, ठीक आहे, काढायला किती वेळ लागतो बघा. ओके, आणि मी अजूनही कंडेन्स फॉर्म लिहित नाही बरं का. 4, 5, 6, 7 झालं. रिमेनिंग बॅलन्सीज 4 बॅलन्सीज फक्त पहिल्यांदा बॅलन्सीज दाखवण्याचे रिप्रेझेंट करण्यासाठी डॅश काढले, आणि उरलेले सगळे हायड्रोजन ॲटम्स. मी आपलं गडबडीत एक्सप्लेन करताना बारीक 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 पटपट हायड्रोजन काढतो. व्यवस्थित काढायचा असतो सिम्बॉल व्यवस्थित काढावा. तर हा नाही का 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कार्बनचा अल्केन C7H16 प्रायमरी कार्बन ॲटम, आणि मधले सगळे सेकंडरी एन हेप्टेन. IUPAC नॉमेनक्लेचर बघणार आहोत, मी सांगितलं पुन्हा. आता ब्रांचमध्ये आम्हाला काय कळलं की वन टर्शरी कार्बन कंटेनिंग ब्रांच असं किती पॉसिबल आहे, त्याच्यामध्ये व्हरायटी आहे का ते पहिला बघू. मग वन क्वाटर्नरी बघू, आणि मग आणि काही दोघांचे 2 टर्शरी किंवा 1 क्वार्टर असं काही पॉसिबिलिटीज असतील तर जेवढे पॉसिबल आहेत, तो ॲज लॉंग ॲज इट इज हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड C7H16 हेप्टेन. मग त्याला 1 मॉलिक्युलर फॉर्म्युला बट
जसं मगाशी बघितलं तर 3 स्ट्रक्चरल फॉर्म्युली आयसोमर्स, 3 आयसोमर्स फॉर पेंटेन अँड द फिनॉमिनन इज कॉल्ड एज आयसोमेरिझम. दॅट्स ऑल. ते असं काही समजून न घेता पाठ करत बसतात. इज कॉल्ड एज आयसोमेरिझम. काय कळलं ते शब्दात लिहायचं. ओके. तर स्ट्रेट चेन. आता ब्रांचमध्ये बघा, ब्रांचमध्ये 1 टर्शरी कार्बन म्हटल्यानंतर आम्हाला हे तरी स्केलेटन पहिल्यांदा लक्षात आलं की असं त्याच्यामध्ये एक तरी कार्बन असणार विच इज कॉल्ड एज विच कम्स अंडर विच फिट्स इन टू वॉट वी कॉल ॲज टर्शरी कार्बन ॲटम. असा एक टर्शरी. उरलेले प्रायमरी सेकंडरी. असे किती हेप्टेनमध्ये पॉसिबल आहेत ते पहिला बघू. असं एक एक पॉसिबिलिटी संपवत जायची, म्हणजे कव्हर करत जायची. संपवायचं म्हणजे काय, तर 1 टर्शरी कार्बन कंटेनिंग ब्रांचमध्ये स्केलेटनमध्येच 4 कार्बन आहेत, म्हणजे हे स्केलेटन फिक्स. अँड वी आर कन्सिडरिंग हेप्टेन मीन्स अल्केन ऑफ 7 कार्बन ॲटम्स. म्हणजे आता उरले 3. आता उरलेले 3 याला किती पद्धतीने जोडू शकतो 1 टर्शरी ठेवून, उरलेले सगळे प्रायमरी सेकंडरी. हा नियम किती पद्धतीने करू शकतो तेवढे आयसोमर्स. चला ठीक आहे, मी हे स्केलेटन ठेवून करायचं म्हणून हे रिप्रेझेंटेटिव्ह स्केलेटन इथंच ठेवलं. पुन्हा लिहून घेतो आणि उरलेले आता जे 3 कार्बन ॲटम्स आहेत ते मुद्दाम कलरमध्ये काढतो. तर काय पॉसिबिलिटी आहे बघा लिहिण्याच्या सोयीसाठी. हा हे जरा पुसतो एवढंच. ओके. तर 4 स्केलेटन बेसिकली स्केलेटन 1 टर्शरी कार्बन ॲटम कंटेनिंग ब्रांचचं स्केलेटन असं आहे. अँड वी आर डिस्कसिंग अल्केन ऑफ 7 कार्बन ॲटम्स. तर इथं तर काय येणार नाही कुठला कार्बन, याची व्हॅलन्सी संपली. याची 3 व्हॅलन्सी प्रत्येक कार्बनची शिल्लक आहे. मगाशीच बघितलं की स्केलेटन म्हणून विचार केला तर दीज 3 कार्बन ॲटम्स आर आयडेंटिकल. कारण का दीज 3 स्केलेटन म्हणून दीज 3 आर प्रायमरी अटॅच टू सेम टर्शरी. त्यामुळे एकच कार्बन अटॅच करायचं असतं तर या तिन्हीपैकी कुणालाही अटॅच केला तर वी गेट सेम कंपाऊंड. आता इथे 3 आहेत, तर 3च्या पॉसिबिलिटीज बघा. आयडेंटिकल 3 आहेत ना आता स्केलेटनमधले 3 कार्बन. तर रिमेनिंग 3 कार्बन ॲटम्स 7 कार्बनचं अल्केन चाललं आहे. प्रत्येक कार्बनला एक अटॅच करूया. प्रत्येक कार्बनला एक अटॅच करूया. म्हणजे बघा मग तो त्याच कार्बनला अटॅच करायचा, त्यामुळे इथंच केला काय इथं केला फरक पडत नाही. लिहायची सवय पद्धत म्हणून ते ठीक आहे. इथे एक अटॅच केला, इथे एक अटॅच केला आणि इथे एक केला. कळत आहे का? हे समजून घ्या बरं का. आता स्ट्रक्चर मोठं असल्यामुळे लिहिण्याच्या सोयीसाठी बारीक बारीक काढतो आहे. आयडिया आली की थोडं घरी व्यवस्थित तुम्ही रफ पेजवर, रफ पेज म्हणजे अभ्यासाचं पेजवर, रफ कशाला म्हणायचं, रिमेनिंग. मग याचे पण शॉर्ट फॉर्म असतात आणि ते थोडं तुम्हाला माहीत पण आहेत, पण सुरुवातीला नको नाही का. अलाउड शॉर्ट फॉर्म CS3 C2H5 वगैरे, कंडेन्स फॉर्म अजून मी टाळतो आहे. हे हायड्रोजन पण ठीक आहे, कार्बन काढला ना कळण्यासाठी तर बाजूला. हायड्रोजन का नाही पिंक काढला असं म्हणू नका. तर हा एक टाईप झाला 1 टर्शरी कार्बन ॲटम कंटेनिंग ब्रांचमध्ये. हा एक टाईप झाला. IUPACमध्ये याचं नाव वगैरे बघणार आहोत आपण. ओके. मी अजून IUPAC विल कन्सिडर नेक्स्ट लेक्चर. ओके. आणि पुन्हा मग मागं येऊन तिथं बघणारच त्यावेळेला याचे IUPAC अँड कॉमन सायमल्टेनियसली बघणार आपण. तर हे एक आहे. आता 1 टर्शरी कार्बन ॲटम बघा ना, हा टर्शरी आहे, हा सेकंडरी आहे, हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी, हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी, हा प्रायमरी आहे. कळतं का? पॉज करून खात्री करायची. सूप असल्यामुळे मी आता थोडं असं बोलणार. परत आणखी काय याच्यात पॉसिबिलिटी आहे का? 1 टर्शरी कार्बन ॲटम कंटेनिंग ब्रांच्ड नाही का. 1 टर्शरी हा हायड्रोजन ॲटम मध्ये आहे. म्हणजे 1 सच कार्बन ॲटम विच इज टर्शरी शुड बी देअर. म्हणजे 1 सच कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 3 अदर कार्बन ॲटम्स. मग त्याच्या या व्हॅलन्सीज आणि मग मागाशी काय केलं होतं 7 कार्बनचा अल्केन आहे म्हटल्यानंतर 3 कार्बन आहेत, त्या तिन्हीला एक कार्बन अटॅच केला आणि मग तो आता बघा C7H16 आहे, सॅच्युरेटेड आहे नाही का, ॲलिफॅटिक आहे. म्हणजे हा अल्केन आहे, 1 टर्शरी कार्बन कंटेनिंगवाला अल्केन आहे. आणि त्यामुळं ओके. मग इथं आयसो वापरायचं का नाही वापरायचं आता मी सांगत नाही. आपण हा 1 टर्शरीवाला ब्रांच आहे असं म्हणूया, कारण त्याचे पण रूल्स असतात आणि ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. IUPAC कॉमन सायमल्टेनियसली. ओके. तर हा एक आयसोमर आहे. याच्यापेक्षा ओनली 1 टर्शरी कार्बन, बाकी सगळे प्रायमरी सेकंडरी 7 कार्बनचाच, पण याच्यापेक्षा वेगळी अरेंजमेंट शक्य आहे का?
बघूया प्रयत्न करून. तर मगाशी काय केलं होतं, स्केलेटनमध्ये प्रत्येक कार्बनला एक एक कार्बन अटॅच केला होता. आता एका कार्बनला 2 अटॅच करू आणि उरलेले दोन्हीपैकी एकाला एक अटॅच करू. म्हणजे काय कळलं का बघा, हा इथं आणि हा इथं. ओके, म्हणजे त्याप्रमाणे यांची बॅलन्सही आहेच. आणि हे दोन्ही आयडेंटिकल असल्यामुळं एक कार्बन अटॅच करायचं असेल तर कुठेही करा. चला मी इथे केला. आणि उरलेले हायड्रोजन ॲटम्स, चला हायड्रोजन ॲटम्स बारीक बारीक विसरू नका, सोयीसाठी गडबडीत असं बारीक बारीक काढतो. ओके, हायड्रोजन ॲटम्स, हायड्रोजन ॲटम्स, हायड्रोजन ॲटम्स. एक्सप्लेनेशन चाललं आहे म्हणून असं. आता पुन्हा हे मोजून बघा, C7H16 आहे, सॅच्युरेटेड आहे, हायड्रोकार्बन आहे, ॲलिफॅटिक आहे म्हणजे क्लोज्ड रिंग नाही आहे, C7H16 आहे म्हणजे हा हेप्टीन आहे. आणि 1 टर्शरीवाला आहे. बाकी सगळे प्रायमरी सेकंडरी आहेत. प्रायमरी प्रायमरी प्रायमरी, सेकंडरी सेकंडरी सेकंडरी. मग हा पण ऑनली 1 टर्शरी, उरलेले सगळे प्रायमरी सेकंडरी असा ब्रांच आहे. हा पण ऑनली 1 टर्शरी, उरलेले सगळे प्रायमरी सेकंडरी असा ब्रांच आहे. म्हणजे वेदर दीज टू आर आयडेंटिकल ऑर नॉट, दे आर नॉट आयडेंटिकल. बघा मगाशी म्हणून सुरुवात केली होती, बघा पुन्हा पुन्हा त्या गोष्टी कशा क्लिअर होतात. आणि नंतर मग पटपट पटपट पट या गोष्टी तेवढ्या प्रमाणात लागतातच असं नाही, लागतात तिथं झटकन यायला लागतं. हा पाया आहे. म्हणून 11वीला व्यवस्थित बेसिक सगळं शिकायचं असतं. पुस्तकातल्याच गोष्टी व्यवस्थित शिकायच्या आणि त्यातल्याच गोष्टी मिक्स करून येत असतात. मग एक्स्ट्रा MCQs, मग ते पुस्तकं बाहेरची वगैरे ते सगळं आम्ही टेस्ट घेणार, हे सगळं आहेच. ओके, बघा दोन्हीत काय फरक आहे कळलं का. ऑनली 1 टर्शरी, उरलेले सगळे प्रायमरी सेकंडरी असू दे ना, पण दोन्ही डिफरंट आहेत. बघा या टर्शरीवर फोकस करा, इथं पण एकच टर्शरी आहे. नाव दिस टर्शरी, इट इज टर्शरी बिकॉज इट इज अटॅच टू 3 अदर कार्बन ॲटम्स डायरेक्टली. आउट ऑफ 4 व्हॅलन्सीज इट इज अटॅच टू 3 अदर कार्बन ॲटम्स डायरेक्टली. तर याचं पण तेच आहे, याचं पण तेच. पण बघा दिस टर्शरी इट इज अटॅच टू 3 अदर कार्बन ॲटम्स. पण ते 3 अदर कसले आहेत, सेकंडरी सेकंडरी प्रायमरी. हा टर्शरी इतर तिघांना अटॅच्ड आहे कार्बन. ते कोण आहेत, सेकंडरी कार्बन ॲटम, सेकंडरी अँड प्रायमरी. हे कोण आहेत, सेकंडरी सेकंडरी सेकंडरी. कळलं का फरक. म्हणजे हा टर्शरी असला अटॅच टू 3 अदर कार्बन ॲटम्स, हा पण तरी पण दिस टर्शरी इज अटॅच टू 2 सेकंडरी अँड 1 प्रायमरी. दिस टर्शरी इज अटॅच टू 3 सेकंडरी. याचा अर्थ ऑनली 1 टर्शरीवाल्यामध्ये हा पण शक्य आहे आणि हा पण शक्य आहे, दोघं वेगळे आहेत. आणखी काय शक्य आहे का बघू, काढून तर बघू. नसेल तर आयडेंटिकल आला की कॅन्सल करायचं, मगाशी केलं होतं असं नाही का. ऑनली 1 टर्शरी. ओके, बघू. स्केलेटनपर्यंत काढून घ्यायचं. ऑनली 1 टर्शरी म्हटलं की हे फिक्स आहे, घाबरू नका. असं हा काय असं 10-15 कार्बनचं काढून दाखवा वगैरे असलं काही, म्हणजे 11वीला एखादा 7-8 कार्बनपर्यंत येऊ शकतो. पण MCQ आणि 12च्या अँगलनी हे या स्टाईलनी त्याची प्रायमरी सेकंडरी त्याचा ॲनालिसिस हा कसा डिफरंट आहे, त्यातला वेगळा हेतू आहे हे सगळं शिकण्यामध्ये. येस, आता 1 टर्शरी लिहिलं. वी आर डिस्कसिंग अल्केन करस्पॉन्डिंग टू 7 कार्बन ॲटम्स. 1 टर्शरीच्या स्केलेटनमध्ये 4 गेले म्हणजे उरले 3. आता पहिल्यामध्ये प्रत्येकाला 1-1 दिलं, तो एक आयसोमर झाला. नंतर एकाला 2, एकाला 1, तो एक आयसोमर झाला. आता एकालाच 3 जोडूया. पण एकालाच 3 जोडताना इथं काय काळजी घ्यायची आहे, ऑनली 1 टर्शरी म्हणजे उरलेले सगळे प्रायमरी सेकंडरी, ही काळजी घेऊन जोडायचं. नाहीतर उरलेले 3 मग इथं जोडलं इथं जोडलं इथं जोडलं, हा कॉकटररी होईल. कदाचित तो पुढचा आयसोमर असेल, पण इथं आम्हाला काय काळजी घेऊन करायची आहे, ऑनली 1 टर्शरी रिमेनिंग ऑल प्रायमरी सेकंडरी. अशा पद्धतीने एकालाच 3 जर जोडायचे असतील तर ते असेच जोडावे लागतील. कळलं का. शंका तुम्हाला यायला पाहिजे त्या. आता असा अल्केन असू शकत नाही का, कुठला रूल चुकला इथं. हायड्रोकार्बन आहे, ॲलिफॅटिक आहे, C7H16 आहे. ओके, आणि उरलेले हायड्रोजन ॲटम्स आहे का, उरलेले हायड्रोजन ॲटम्स बारीक बारीक काढतो पटपट पटपट. हायड्रोजन ॲटम्स सिम्पल करून बघायचं. आता बघा ऑनली 1 टर्शरी, प्रायमरी प्रायमरी, सेकंडरी 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 सेकंडरी, हा प्रायमरी, मग 3 प्रायमरी आणि रिमेनिंग 3 सेकंडरी. ऑनली 1 टर्शरी, ऑनली 1 टर्शरी, ऑनली 1 टर्शरी रिमेनिंग प्रायमरी सेकंड, ऑनली 1 टर्शरी रिमेनिंग प्रायमरी सेकंडरी कार्बन ॲटम्स.
पण तो या दोन्हीपैकी कुणाच्यापेक्षा वेगळा आहे का नाही आहे, खात्री करूया. इथं एक टर्शरी होता, हा टर्शरी होता. ऑल दिस टर्शरी इज अटॅच टू सेकंडरी, नाही का, अँड दिस टर्शरी इज अटॅच टू टू सेकंडरी अँड वन प्रायमरी. तर हा टर्शरी आहे, टू प्रायमरी अँड वन सेकंडरी, टू प्रायमरी अँड वन सेकंडरी. तिकडंच क्लिअर झाली गोष्ट, टू प्रायमरी अँड वन सेकंडरी. आता ऑनली वन टर्शरीचं आणखी करत शक्य असेल तर तुम्ही करून बघा. मग या पद्धतीने ॲनालिसिस करायचं की हे तीन वेगळे आहेत. हे कसं सांगणार की ऑनली वन टर्शरी, रिमेनिंग प्रायमरी सेकंडरी, ते ठीक आहे. पण हा टर्शरी टू इज अटॅच टू टू प्रायमरी कार्बन ॲटम्स अँड वन सेकंडरी कार्बन ॲटम. दिस टर्शरी इज अटॅच टू थ्री प्रायमरी, टू प्रायमरी, टू सेकंडरी, वन प्रायमरी, अँड दिस वन इज अटॅच टू ऑल द थ्री सेकंडरी. त्यामुळं हे तीन ऑनली वन टर्शरी 7 कार्बनचे हे तीन पद्धतीने शक्य आहे. ओके, चौथा शक्य असेल तर मला सांगा. ऑनली वन टर्शरी, रिमेनिंग प्रायमरी सेकंडरी, या लिमिटमधले बाकीचे आणखी पॉसिबिलिटीज बघणार ना आपण. तर हे झालं. आता ऑनली वन क्वाटर्नरी, ऑनली वन क्वाटर्नरी. आता वन क्वाटर्नरी म्हटल्यानंतर क्वाटर्नरीचं स्केलेटन आमच्याकडं मग अशी लिहिलं होतं आपण की सच कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 4 अदर कार्बन ॲटम्स. असा विचार करून किती आयसोमर्स आहेत. मग वनच लागतो असं काही नाही, पहिला वनची संपवायची गोष्ट. मग टू त्या स्ट्रक्चरमध्ये त्या कार्बनच्या अल्केनला शक्य असेल तर ते पण पकडायचे, बघणार आपण. वन क्वाटर्नरी, मग वन क्वाटर्नरी म्हणजे स्केलेटनमध्येच 5 कार्बन, वन सच कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 4 अदर कार्बन ॲटम्स. म्हणजे त्या स्केलेटनमध्येच 5 कार्बन गेले, त्या स्केलेटनमध्ये 5 कार्बन गेले. वी आर कन्सिडरिंग दी अल्केन ऑफ 7 कार्बन ॲटम्स, म्हणजे अजून 2. आता अजून 2 म्हटल्यानंतर आता विचार करा ते कुठं अटॅच करायचे. आता या तर कार्बनला अटॅच होणार नाही, या 4पैकी कुठंतरी अटॅच होणार. महत्त्वाचं काय आहे की स्केलेटन म्हणून विचार केला तर हे जे 4 कार्बन आहेत स्केलेटनमधले, स्केलेटन, दीज आर आयडेंटिकल. ते स्केलेटन म्हणून विचार केला तर दीज 4 आर प्रायमरी अटॅच टू सेम क्वाटर्नरी. ऑल 4 आर प्रायमरी अटॅच टू सेम क्वाटर्नरी. स्केलेटन म्हणून विचार केला तर म्हणजे ते 4ही आयडेंटिकल आहेत. आणि मग उरलेले 2 सेपरेट द्यायचं, प्रत्येकाला एक एक द्यायचं म्हणलं तर याला आणि याला दिलं काय, याला आणि याला दिलं काय, याला एक कार्बन, याला एक कार्बन, किंवा याला एक कार्बन, याला एक कार्बन. बरं, तसं सेपरेट लिहून बघा. आणि टाईप ऑफ कार्बन आणि त्याच्यामध्ये सेकंडरीमध्ये पण जसं मग अशी बघितलं आपण, सेकंडरी असलं तरी काय फरक वगैरे, आणि सेम आहे का डिफरंट आहे बघून घ्या. तर 2 कार्बन ॲटम्स रिमेन, 7 कार्बनची चर्चा चालू आहे. ऑनली वन क्वाटर्नरीवालाचं स्केलेटनच 5 कार्बनचं आहे. तर उरलेले 4 कार्बनला एक एक जोडायचा असेल तर तो कुठलेही दोघं सिलेक्ट करा, कारण दीज 4 आर आयडेंटिकल. ओके, आणि त्यामुळे मी इथे एक जोडतो आणि इथे किंवा इथे एक. ओके, आणि IUPAC नेम झाल्यानंतर पुन्हा त्या मेथडनी ते खात्री करायला, जसं आपण प्रायमरी सेकंडरी टाईपवरून सांगतो की हा वेगळा आहे किंवा हे सेम आहेत वगैरे, जे काय असेल ते. आणि IUPAC बघितल्यानंतर ते आणखी एक मेथड मिळणार की नॉमेनक्लेचर सेम आलं तर आणि वेगळं आलं तर, असं बघू तेव्हा. IUPAC नॉमेनक्लेचर थोडंसं तुम्ही 10वीत ऐकलेलं असतं, त्यामुळं मी बोलून ठेवलं आधीच. आता हा बघा, प्रायमरी कार्बन, प्रायमरी कार्बन, प्रायमरी, हा सेकंडरी, हा क्वाटर्नरी, म्हणजे ऑनली वन क्वाटर्नरी. हा एक टाईप झाला, नाही का. उरलेले हायड्रोजन ॲटम्स, नॉमेनक्लेचर इथं मुद्दाम देत नाही मी, कारण मग क्वाटर्नरीमध्ये समजा 2 शक्य असतील, जसं ऑनली वन टर्शरी कंटेनिंग ब्रांच 3 आहेत, आणि मगाशी आपण आयसोपेंटेन म्हणालो होतो, मग इथं आयसोक्रोनला वापरायचं. तर त्याचे पण रूल्स आहेत की आयसोक्रोनला वापरायचं, तर तो रूल तिथं आयसो वापरायचं, आणि उरलेल्या ठिकाणी IUPAC सगळीकडे आहे. ओके, तर ते नॉमेनक्लेचरच्या वेळेला जास्त बोलूया. आता जस्ट तुम्हाला थोडंसं तुम्ही पूर्वी ऐकलेलं असतं, त्यामुळं हिंट देतो आहे. ओके, ऑनली वन क्वाटर्नरीचा हा एक स्ट्रक्चर झाला. ओके, ऑनली वन क्वाटर्नरीचं आणखी एखादं स्ट्रक्चर शक्य आहे का, तर स्केलेटन तर लिहितो. ऑनली वन क्वाटर्नरीचं स्केलेटन तर लिहितो, नाही का. आता काय केलं होतं, उरलेले 2 कार्बन सेपरेटली एक एक दिलं होतं. मग कुठलेही 4पैकी कुठलेही सिलेक्ट करावून इथं. आता उरलेले 2 कार्बन एकाच कार्बनला अटॅच करायचे, 4पैकी 4ही आयडेंटिकल आहेत. त्याचे कारण सांगितलं.
एकाच, फक्त ते एकाच अटॅच करत असताना काय काळजी घ्यायची की ओनली वन क्वाटर्नरी आणि रिमेनिंग प्रायमरी सेकंडरी. सध्या तो टाईप बघतो आहे आपण. ओके, म्हणून तर याचा अर्थ काय बरं की समजा या कार्बनला दोन्ही पण जोडायचे असतील तर प्रायमरी आणि सेकंडरी असंच, नाही तर इथे एक जोडला आणि इथे एक जोडला तर हा टर्शरी होणार. त्यामुळं सध्या जो टाईप चर्चेत आहे त्याच्यात तो बसत नाही म्हणून. ओके, चालं असं लिहिलं स्केलेटन. बघा हा क्वाटर्नरी, प्रायमरी प्रायमरी प्रायमरी, हायड्रोजन काढले नाहीत, काढूया. सेकंडरी सेकंडरी प्रायमरी, नाही का. हायड्रोजन ॲटम्स जस्ट रिप्रेझेंटेटिव्ह, हायड्रोजन असं बारीक बारीक लिहितो. हायड्रोजन ॲटम, हायड्रोजन बरं का, असं काढायचं नाही, प्रत्यक्ष व्यवस्थित काढायचं असतं. सो ऑनली वन क्वाटर्नरी, हा आयसोमर आणि हा आयसोमर हे दोन्ही वेगळे आहेत. आता बघा ना कसे वेगळे आहेत. दिस क्वाटर्नरी इज अटॅच टू 4, ते तर तिथं पण लागू आहे. पण ते 4 कोण आहेत? 2 आर प्रायमरी अँड 2 आर सेकंडरी. इथं 3 आर प्रायमरी, 1 इज सेकंडरी. कळतं आहे का? ओके, येस. आणखी बघा, आता वन क्वाटर्नरीमध्ये हे एवढे शक्य आहेत. आणखी शक्य असेल तर तुम्ही मला दाखवा, सांगा, मला पाठवा माझ्या नंबरवरती. आता वन क्वाटर्नरी ऑनली वन टर्शरी याचे बघितले पॉसिबिलिटी. वन क्वाटर्नरी अँड वन टर्शरी असं दोन असलेले इथे शक्य आहे का बघू, अटॅच टू इच अदर. ओके, तर पहिल्यांदा वन टर्शरी म्हटलं की हे स्केलेटन आहे. म्हणजे ते असं स्केलेटन आम्हाला बघायचं की 7 कार्बनचं शक्य आहे का की वन टर्शरी अँड वन क्वाटर्नरी. तर बघूया. वन टर्शरी, एक टर्शरीचं स्केलेटन पहिल्यांदा काढतो. म्हणजे याला टर्शरीच ठेवायचं आहे. हा टर्शरी कार्बन डिस्टर्ब न करता वन क्वाटर्नरी, याला आता हे तिन्ही आयडेंटिकल आहेत, कुठला तर एक बघू. समजा याला क्वाटर्नरी करूया, म्हणजे उरलेले कार्बन झालं, याला क्वाटर्नरी केलं म्हणजे आता हे जे स्केलेटन आहे बेसिकली प्रायमरी 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 प्रायमरी, दिस वन इज टर्शरी, दिस वन इज क्वाटर्नरी. प्रायमरी डायरेक्टली अटॅच टू क्वाटर्नरी, म्हणजे हा अल्केन जो कोण असेल त्याच्यामध्ये इट हॅज वन टर्शरी कार्बन ॲटम अँड वन क्वाटर्नरी कार्बन ॲटम. चालतं आहे. ब्रांच कुणाला म्हणतात? ॲटलिस्ट वन टर्शरी और क्वाटर्नरी. जास्त असतील, दोन्ही असतील, नो प्रॉब्लेम. तर वन टर्शरी अँड वन क्वाटर्नरी. आता वन टर्शरी वन क्वाटर्नरीचं स्केलेटन 1 2 3 4 5. वन टर्शरी डायरेक्टली अटॅच टू क्वाटर्नरी, स्केलेटनच 7 कार्बनचं आहे. म्हणजे याचा अर्थ ते एकच त्याचं आयसोमर आहे. 7 कार्बनचं एकच आयसोमर, त्याच्यामध्ये व्हरायटी नाही. जसं ऑनली वन टर्शरीमध्ये 3 व्हरायटी दाखवल्या आपण, ऑनली वन क्वाटर्नरीमध्ये 2 पद्धतीने दाखवलं. 2 डिफरंट आयसोमर्स, म्हणजे 2 डिफरंट स्ट्रक्चर्स. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम म्हणून आयसोमर्स म्हणतात. तसं वन टर्शरी डायरेक्टली अटॅच टू क्वाटर्नरी, ते स्केलेटनच 7 कार्बनचं आहे. त्यामुळं उरलेले हायड्रोजन काढले की त्याच्यामध्ये व्हरायटी नाही, ते एकच स्ट्रक्चर. याचा अर्थ या टाईपमध्ये एक. तर आयसोमर्स टोटल किती झाले कळले का? मग 2 क्वाटर्नरी किंवा 2 टर्शरी असं पॉसिबिलिटी बघूया. टर्शरी अटॅच टू क्वाटर्नरी, ओके, डायरेक्टली असं विचार करून एक स्केलेटन काढलं. टर्शरी अटॅच टू टर्शरीमध्ये शक्य आहे का बघू. म्हणजे पहिल्यांदा एक टर्शरी तरी काढतो. आता ह्या टर्शरीला डिस्टर्ब न करता आणखी एक टर्शरी बनवायचं आहे. मग हे तिन्ही आयडेंटिकल आहे, चला याला करतो, तर याला टर्शरी करतो. टर्शरी करायचं याचा अर्थ काय बरं, इट शुड बी अटॅच टू 3 अदर कार्बन ॲटम्स. म्हणजे 4th व्हॅलन्सी हायड्रोजन ती पहिला काढून टाकली. आणि मग काय झालं बघा, हे सगळं पुन्हा एका विचार करा, न बघता करा, तुम्हाला येणार ते. सोपंच आहे. ओके, अचानक पहिल्यांदा बघताना थोडं कन्फ्यूज होऊ शकतं एखाद्याला. तर बघा, आता हा टर्शरी कार्बन ॲटम आहे नाही का स्केलेटनमध्ये, अटॅच टू 3 अदर कार्बन ॲटम्स. अँड दिस वन इज ऑल्सो टर्शरी कार्बन ॲटम इन द स्केलेटन बिकॉज इट इज अटॅच टू 3 अदर कार्बन ॲटम्स. म्हणजे हा बेसिक स्केलेटन 2 टर्शरी कार्बन ॲटमवाला आहे. 2 टर्शरी आहेत आणि हे स्केलेटनमधले कार्बन आहेत असं बघितलं तर स्केलेटन म्हणून 2 टर्शरी. आणि मग हे स्केलेटनच 2 टर्शरीचं अटॅच टू इच अदरवाले 6 कार्बनचं आहे. आपली 7 कार्बनची चर्चा चालू आहे. आता 7वा कार्बन इथे तर येणार नाही, व्हॅलन्सी याची कंप्लीट आहे, इथं तर येणार नाही. मग कुठं येऊ शकतो? इथं 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 इथं. आता हे जे स्केलेटन म्हणून विचार केला तर हे 4ही कार्बन ऑल दीज आर आयडेंटिकल. का बरं? स्केलेटन म्हणून विचार केला तर हे 4ही प्रायमरी आहेत, म्हणजे तिथं हायड्रोजन असते तर असं. अँड दे आर ऑल 4 आर प्रायमरी अँड ऑल 4 आर अटॅच टू सेम टाईप ऑफ टर्शरी, सेम टाईप ऑफ टर्शरी. कारण हा टर्शरी बघा स्केलेटन म्हणून 2 प्रायमरी अँड 1 टर्शरी. हा टर्शरी बघा 2 प्रायमरी अँड 1 टर्शरी. त्यामुळं हे दोन्ही टर्शरी, 2 टर्शरी असले तर दोन्ही आयडेंटिकल टर्शरी आहेत. त्यामुळं असे आयडेंटिकल टर्शरीला अटॅच्ड इकडं 2 कार्बन इकडं 2 कार्बन म्हणजे 4
ऑल 4 आर आयडेंटिकल, याचा अर्थ 7th कार्बन या चारीपैकी कुठेही चालेल. चला इथं, आणि त्यामुळं याच्यामध्ये 7 कार्बन 2 टर्शरी याच्यामध्ये अटॅच टू ईच अदर, याच्यामध्ये हा एक शक्य आहे. बाकीचे हायड्रोजन ॲटम्स. आणखी एक याच्यामध्ये शक्य आहे, आणखी एक शक्य आहे. बघा, एक टर्शरी काढतो, हिंट देतो. आता एवढं सांगितल्यानंतर थोडं गडबडीत सांगितलं तर चालेल असं मला वाटतं. एक टर्शरी तरी काढतो पहिल्यांदा. आता टर्शरी डायरेक्टली अटॅच टू टर्शरी बघितलं आपण, त्याचं स्ट्रक्चर ज्याच्यापेक्षा वेगळं शक्य नाही. एकच टर्शरी, 2 टर्शरी, पण मध्ये एक कार्बन. म्हणजेच बघा ना, 2 टर्शरी आणि मध्ये एक कार्बन असं जेव्हा म्हणतो आहे, याचा अर्थ इकडे एक टर्शरी करून, असं पॉसिबिलिटी करून बघायचं ना, करून बघायचं. म्हणजेच मधला सेकंडरी असणार ऑफकोर्स. आता हा 7 कार्बनचा आहे का, आणि ऑनली 2 टर्शरीवाला आहे का? तर बघा, हा टर्शरी आहे, हा टर्शरी आहे, हा सेकंडरी आहे, हा प्रायमरी, हा प्रायमरी. याचा अर्थ ऑनली 2 टर्शरीमध्ये हे एक शक्य आहे आणि हे एक शक्य आहे. उरलेले हायड्रोजन ॲटम्स फॉर्म्युलावर चेक करा. ऑनली 2 टर्शरीमध्ये हे शक्य आहे. 2 क्वाटर्नरी काढून बघा, 2 क्वाटर्नरी काढून बघा काय होतं. जसं समजा पटकन तुम्हाला गडबडीत काढून दाखवतो. एक क्वाटर्नरी ते काढतो. आता तुम्हाला अंदाज आला. आता फक्त हे एक क्वाटर्नरी काढला. आता हे उरलेले 4 आयडेंटिकल आहेत, त्यातल्या कुठल्या तरी एकाला क्वाटर्नरी बनवूया. म्हणजे काय बनवलं. आता हे म्हणजे हा क्वाटर्नरी, उरलेले सगळे प्रायमरी. 1 2 3 4 5 6 7 8. आता 2 क्वाटर्नरी अटॅच टू इच अदरमध्ये 8 कार्बन ॲटम्स असतात. मग बसत नाही, आम्हाला 7चं चाललेलं आहे चर्चा. आता आयसोमर्स किती झाले कळलं का? स्ट्रेट चेनवाला 1, ऑनली 1 टर्शरी ब्रांचवाले 3, ऑनली 1 क्वाटर्नरी, बाकी सगळे प्रायमरी सेकंडरी असे 2, 2 टर्शरी अटॅच टू इच अदरवाला 1 आणि 2 टर्शरी 1 कार्बन इन बिटवीन, म्हणजे 2 टर्शरीवाले 2, रिमेनिंग प्रायमरी सेकंडरी, अँड 1 क्वाटर्नरी अटॅच टू 1 टर्शरी, ते एक बघितलं आपण नाही का. 1 क्वाटर्नरी अटॅच टू 1 टर्शरी, तो एक बघितला. त्याच्यामध्ये एकच शक्य आहे, कारण का 1 क्वाटर्नरी डायरेक्टली अटॅच टू टर्शरी त्याची टोटलच 7 कार्बनची झाली. त्यामुळे त्याच्यात व्हरायटीज नाही आहे. असं विचार करायची सवय लागणे, केमिस्ट्री अशा पद्धतीने सवय लागणे महत्त्वाचं आहे. मग असं 15 कार्बनचं लिहायचं असतं का बोर्ड भरून 10 असं काही क्वेश्चन असा येत नाही. अशा प्रकारची 7 कार्बन, जास्तीत जास्त 11वी एक्झामला 8 कार्बनचं वर विचारतात, स्कूल लेवलचं म्हणजे कॉलेजमधल्या एक्झामला. पण या सगळ्यामुळं ॲनालिसिस, स्ट्रेट, ब्रांच्ड आणि त्याचं मग नॉमेनक्लेचरला हे आपण बघणार आहोत पुढं, त्याचा वेगळा उपयोग होतो. त्यासाठी हे सिलेबसमध्ये टाकलेलं आहे. इवन बोर्डलासुद्धा 10 कार्बनचा अल्केन आयसोमर्स लिहा असं काही क्वेश्चन येत नसतात. 11वीच्या कॉलेज लेवलला काही वेळेला 8 कार्बन आयसोमर्स लिहा नॉमेनक्लेचरसाठी येऊ शकतं, आणि येऊ ते. आता आलंच ना, 8 कार्बनचं आपण बघितलं, 7चं बघितलं. आता तुम्ही 8चं करायचं घरी, 6चं करायचं. ओके, येस. अँड इन द नेक्स्ट लेक्चर वी विल कन्सिडर IUPAC and along with that common name of common system nomenclature and IUPAC nomenclature of alkanes. त्याच्यामध्ये या सगळ्यांचे nomenclature आपण बघणार. ओके, थँक्यू.